राजा गोसावी प्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते। त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत विनोदाचा राजा म्हणत असत। त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाव येथे झाला। त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण झाले होते। मेळे, गाणी, नकला आणि नाटके यांची त्यांना लहानपणापासूनच आवड होती। नाट्य अभिनेते बाळ गोसावी हे राजा गोसावींचे धाकटे बंधू होते। सुरुवातीला राजा गोसावी गंगाधरपंत लोंढेंच्या राजाराम संगीत नाटक मंडळीत आणि दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्स या चित्रपट निर्मिती संस्थेत लहान मोठी कामे करत होते। नंतर दामोअण्णा मालवणकरांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते प्रोमोटरचे काम करायला लागले। त्यांच्या भाऊबंधन या मराठी नाटकामध्ये त्यांना पहिल्यांदा रखवालदाराची भूमिका मिळाली। त्यानंतर या नाटकातील विविध व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्यांना मिळाली। पुण्यातील भानुविलास या चित्रपटगृहामध्ये तिकीट खिडकीवर तिकीट विक्रेता म्हणून ते काम करत होते। 1952 मध्ये दत्ता धर्माधिकारी यांच्या अखेर जमलं या विनोदी चित्रपटामधून राजा गोसावींनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले। त्याच वर्षी आलेल्या राजा परांजपे दिग्दर्शित लाखाची गोष्ट या चित्रपटामध्ये त्यांनी राजा परांजपे यांच्या मित्राची व्यक्तिरेखा साकारली होती। मुलीच्या वडिलांच्या 1 लाख रुपये एका महिन्यात खर्च करून दाखवण्याच्या विचित्र अटीमुळे नायकाची आणि त्याच्या मित्राची होणारी तारांबळ यातून या चित्रपटात विनोद निर्मिती करण्यात आली आहे। अडचणीत असलेल्या जिवलग मित्राला बाहेर काढण्यासाठी केलेली धडपड यात त्यांनी अचूक साकारली। गदी मांडगुळकरांनी लिहिलेली गीते आणि आशा भोसले आणि सुधीर फडके यांचे पार्श्वगायन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला। यातील राजा गोसावींचा सहसुंदर अभिनय चित्रपटाला पूरक ठरला। हा चित्रपट भानुविलास चित्रपटगृहामध्ये लागला तेव्हा एका दिवसाकरिता स्वतःच्या चित्रपटाची तिकिटे त्यांनी विकली होती। राजा गोसावींनी त्यानंतर अबोली, महात्मा, बोलविता धनी, सौभाग्य, शुभमंगल, बेबी, पुनवेची रात, गंगेत घोडं आलं, आंधळा मागतोय एक डोळा, जगावेगळी गोष्ट, गाठ पडली ठकाठका, आलिया भोगासी, देवघर, झालं गेलं विसरून जा, 2 घडीचा डाव, अवघाची संसार, पैशाचा पाऊस, कामापुरता मामा, येथे शहाणे राहतात, या सुखांनो या इत्यादी विनोदी, सामाजिक आणि तमाशा प्रधान चित्रपटात भूमिका केल्या। वसंत पिक्चरचे निर्माते शरदचंद्र गुन्ने यांनी राजा गोसावींची लोकप्रियता पाहून त्यांना तिहेरी भूमिकेत दाखवत राजा गोसावींची गोष्ट हा चित्रपट काढला। यात त्यांनी रंगवलेली मध्यमवर्गीय शहरी नायकाची भूमिका रसिकांना भावली। 1962 साली प्रदर्शित झालेला बाप माझा ब्रह्मचारी या चित्रपटात राजा गोसावी यांनी अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या नायकाचे काम केले। वेडा बाळ आणि नितीन राजहंस अशा 2 वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका यात त्यांनी सहज पेलल्या। काका मला वाचवा या चित्रपटामध्ये त्यांनी विजय कुमार या चित्रकाराची भूमिका केली आहे। परदेशी राहणाऱ्या काकांकडून संपत्ती मिळावी यासाठी मित्राचे ऐकून केलेला खवटेपणा आणि त्याचवेळी प्रामाणिक प्रियकराची भूमिका अशी विरोधाभास असलेली यांची वेगळी व्यक्तिरेखा या चित्रपटात होती। असला नवरा नको ग बाई या चित्रपटामध्ये त्यांनी ग्रामीण ढंगाचे इरसाल पात्र रंगवले। हा खेळ सावल्यांचा यांसारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची लक्षवेधी भूमिका केली। त्याचप्रमाणे त्यांनी अनेक चित्रपटात गंभीर भूमिकाही सहजरित्या साकारल्या। राजा गोसावींनी मराठी चित्रपटांमध्ये कारकीर्द गाजवत असताना मराठी रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला। उदार उसनावर, एकच पेला, करायला गेलो एक, कवडी चुंबक, घरोघरी हीच बोंब, डार्लिंग डार्लिंग, तुझ्या आहे तुझ्यापाशी, नटसम्राट, संशय कल्लोळ इत्यादी अनेक सामाजिक, विनोदी आणि कौटुंबिक नाटकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या छटा असलेल्या भूमिका केल्या। नाटकात संवाद म्हणताना ते स्वतःच्या मनाची वाक्यही त्यातून म्हणत हा हजरजबाबीपणा त्यांच्या अनेक नाटकांमधून दिसून येतो। वसंत सबनीस लिखित सौजन्याची एशी तेशी या विनोदी नाटकामध्ये राजा गोसावींनी नाना बेरके हे बंदिल पुरुषाचे पात्र केले होते। शेजाऱ्यांशी असलेला वाद ह्या किरकोळ विषयावर बेतलेले हे नाटक त्यांच्या विनोदी शैली आणि प्रभावी शब्दफेक यामुळे गाजले। त्यांच्या रंगश्री नावाच्या नाट्यसंस्थेमार्फत त्यांनी मराठी रंगभूमीवर अनेक जुनी आणि नवीन नाटके आणली। त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक यशस्वी प्रयोग केले। 1950 ते 1980 असे 3 दशके राजा गोसावींनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले। निरागस आणि बोलका चेहरा, सहज संवाद फेक करून आशा मिळवण्याचे कौशल्य ही त्यांच्या अभिनयाची बलस्थाने होती। शहरी मध्यमवर्गीय भाबडा निरागस असा नायक त्यांनी अनेक चित्रपटात रंगवला। शहरी मध्यमवर्गीय आपल्यातलाच कोणीतरी आहे असे वाटावे असे साधारण रंगरूप आणि शरीरयष्टी त्यांची होती, परंतु नैसर्गिक अभिनय आणि मिश्किल विनोदी संवाद या जोरावर त्यांनी चित्रपट कारकीर्द गाजवली। कारकिर्दीच्या सुरुवातीस आणि मध्यावर त्यांनी विनोदी अभिनेते शरद तळवलकर आणि ज्येष्ठ नाटककार दामोअण्णा मालवणकर यांच्यासोबत उत्तम चित्रपट आणि नाटके केली। राजा गोसावींनी त्यांच्या कारकिर्दीत 85 पेक्षा अधिक चित्रपट व सुमारे 40 नाटकांमधून अभिनय केला आहे। राजा गोसावी यांचा विवाह 1949 मध्ये झाला। त्यांच्या पत्नीचे नाव सुनंदा असून या दाम्पत्यास 2 मुली व 3 मुलगे आहेत। त्यांच्या मुलांनी लहानपणी हौशी रंगभूमीवर काम केले होते। त्यातील त्यांच्या शमा देशपांडे या कन्या हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून कार्यरत आहेत। 1995 साली
अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान राजा गोसावी यांना मिळाला। नाट्य परिषदेने बालगंधर्व हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला। राजा गोसावी यांचे पुणे येथे एका नाटकावेळीच हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले। त्यांच्या स्मरणार्थ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही संस्था राजा गोसावी बालनाट्य शिबिराचे आयोजन दरवर्षी करते। तर मित्रांनो, तुम्हाला राजा गोसावी या अष्टपैलू अभिनेत्याचा कोणता सिनेमा सर्वात जास्त आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा।